प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू थोडा जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुम्हा आम्हाला जो नरदेह मिळालेला आहे, जो मनुष्यदेह मिळालेला आहे, तो सहज मिळालेला नाही तर पाप पुण्य समर्पित हा मग नरयोनिष जाहीर केला. पाप पुण्य ज्या वेळेला समान झालं त्यावेळेला तुम्हा आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. आणि हा नरदेह तेव्हा आपल्याला प्राप्त झालेला आहे जेव्हा अनेक योन्या आपण पार केलेल्या आहेत, अनेक योन्या भोगून, अनेक योन्यांमध्ये कार्य करून, आणि मग तुम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. तो नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपण कशा प्रकारे कार्य करावं, आपण कशा प्रकारे जगावं, आपण कशा प्रकारे वागावं. आता अनेक फेऱ्या मारून आपण या ठिकाणी आलेलो आहे, अनेक योनी भोगून आपण या ठिकाणी आलेलो आहे. अर्थात आणि अनेक योन्या भोगून जर आपण या ठिकाणी आलेलो आहे तर जगद्गुरु तुकोबा प्रस्तुत अभंगातून आपल्याला ओळख करून देतात की मग यापुढे जर त्या योन्या आपल्याला चुकवायच्या असतील, त्या योन्यांतून जर मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवं, अशा प्रकारची ओळख प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला करून देतात. ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या आंबिवली गावातील या बनकरे परिवारातील आमचे बाबा, अर्थातच कैलासवासी चांदेव कचरू बनकरे, बाबांना शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी त्यांचं दुःखद असं निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. माणसाने कसं जगावं, कसं वागावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण. आपला संसार प्रपंच करता करता, मुलाबाळांचा सांभाळ करता करता परमार्थ करावा, देवाचं स्मरण करावं, नामस्मरण करावं. आणि खऱ्या अर्थाने आपलं जे आद्य कर्तव्य आहे ते कर्तव्य करून, अर्थात आपल्या धर्माचं पालन करून आणि या जगाचा निरोप घ्यायचा. आपण जी कर्म करतोय, जे आपलं आद्य कर्तव्य आहे, मनुष्य म्हणून जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य करणं म्हणजेच आपला धर्म आहे. गीता आपल्याला शिकवते बरं का. भगवान आपल्याला गीतेमध्ये काय जाणीव करून देतात की मनुष्य देहामध्ये आल्यानंतर माणसाला जी कर्म करायची आहे, धर्म आचरण जे करायचं आहे, नीतीने जे वागायचं आहे, ज्या पद्धतीने संतांनी कार्य केलं त्या पद्धतीने आपल्याला ते कार्य करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी कार्य करत असताना आपलं कर्तव्य जे आहे, ती जी कर्म आहे ती कर्म करणं, ते कर्तव्य पार पाडणं म्हणजेच याला धर्म म्हणतात. आणि हे धर्माचं पालन आपल्याला करायचं आहे. बाबांनी या ठिकाणी शेतकरी म्हणून कार्य करत असताना आपली शेतीवाडी सांभाळली, आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपला संसार सांभाळला. पण मी म्हणेन की फक्त संसारच केला नाही त्यांनी, फक्त स्वतःपुरतेच जगले नाहीत ते, तर या ठिकाणी कार्य करता करता त्यांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कारही केले. आणि ते संस्कार आज त्या मुलांच्या विचारातून आपल्याला दिसतात.
बरं का? आज हा प्रसंग घडून सुद्धा जर आमच्या गणेश दादांशी तुम्ही बोललात तर त्यांच्या बोलण्यातली ती नम्रता, त्यांची बोलण्याची जी पद्धत, याच्यावरून आपल्याला समजतंय बाबाने काय संस्कार केले असतील आणि बाबाचे संस्कार काय असतात. संपत्ती कमावण्यामध्ये आज कलियुगामध्ये मनुष्य काही कमी पडत नाही, बरं का? संस्कार करण्यामध्ये, संस्कार निर्माण करण्यामध्ये थोडासा मनुष्य कमी पडतोय आणि म्हणून आम्हाला नको ती चित्र पाहायला मिळत नाही. असो, एक आदर्शयुक्त उदाहरण या ठिकाणी बाबांनी आपलं जीवन जगलं आणि खऱ्या अर्थाने बाबांच्या मृत्यूविषयी जर बोलायचं झालं तर दैवजात दुःखे भरले, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि म्हणून आपण बोलतो की ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. प्रयत्नांना यश यावं असं प्रामाणिकपणे तुम्हाला सुद्धा वाटत होतं, घरातल्यांना तर वाटत होते, नातेवाईकांना तर वाटत होतं, आपल्याला तुम्हाला सुद्धा वाटत होते. आणि म्हणून तर अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून फक्त एक आशा अपेक्षेने आम्ही पाहत होतो, परिवर्तन होईल, बदल होईल, बाबा आमचे जसे आहेत तसे घरी येतील, असं प्रत्येकाला आशा वाटत होती. पण ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी बाबांचा देहांत झाला. बाबांनी तुमचा आमचा सगळ्यांचा निरोप घेतला आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. जाणं तर प्रत्येकाला आहे, मृत्यू हा प्रत्येकाला आहे, कारण ज्या लोकांमध्ये आपण आलो त्या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक. आणि या ठिकाणी या मृत्यू लोकाची ओळख करून देत असताना यत् दृष्टं तत् नष्टं, जे दिसतंय ते नासतंय, अशा प्रकारे शास्त्र सांगतंय. जे दिसतंय ते नासतंय, जे दिसतंय ते नाचतंय. मग त्याच्यामध्ये आपण सगळे चालू, सगळं जे ह्या डोळ्याला दिसतंय ते नाचतंय. अगदी सूक्ष्माहून सूक्ष्म जीवापासून ते अगदी विशाल अशा त्या जीवापर्यंत, एवढंच नव्हे तर पंचभूतांना सुद्धा प्रलयकाली नाश आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचभूतांना सुद्धा नाश आहे प्रलयकाली. आणि म्हणून या ठिकाणी या देहाविषयी ओळख करून देत असताना संत म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य करतो काळ साल. देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे, पण नाश पावण्याच्या आधी आपण काय करायला हवं याचा विचार आपण केला पाहिजे. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं असतं. बाबांनी बाबांच्या जीवनामध्ये परमार्थ केला, भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं स्तवन केलं, ग्रंथ वाचन केलं, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला. देह जरी गेला तरी मनुष्य रूपाने राहत असतो, कीर्तीच्या रूपाने, गुणाने राहत असतो, विचाराने राहत असतो. आणि मी म्हणेन बाबा जरी आपल्यातून देहाने गेले असतील तरी बाबांच्या विचाराने, गुणांनी मात्र बाबा आपल्या सतत सतत आठवणीमध्ये राहणार आहे, ते मात्र निश्चित आहे. आम्ही या नरदेहामध्ये आल्यानंतर काय कार्य करायला हवं, काय कर्म करायला हवी, ही जाणीव, ही ओळख आम्हाला ज्या वेळेला होते त्यावेळेला ते कार्य आम्ही करायला लागतो. आणि ज्याने खरोखर परमार्थ केलेला आहे, भक्ती केलेली आहे, देवाचं नामस्मरण केलेलं आहे, आत्मा गेल्यानंतर त्याचा देह कुठे जरी पडला तरी काही फरक पडत नाही. बरं, त्याचा देह जंगलात पडला, रानात पडला, ओल्या कुत्र्याने खाल्ला, काही फरक पडत नाही. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. जीवनमुक्त अवस्था फक्त प्राप्त करून घेतली पाहिजे. जीवनमुक्त अवस्था फक्त प्राप्त करून घेतली पाहिजे.
काय म्हणले संतांनी, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडल आणि अथवा पडल स्मशानी तरी ते धन्य झाले. आता जीवनमुक्त कोणाला म्हणतात बघा, ज्याचे श्वास बाकी आहेत पण जगणं संपलं. श्वास बाकी आहे पण जगणं संपलंय त्याला जीवनमुक्त म्हणतात. गीतेच्या भाषेमध्ये त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. ऐक नाही बाबा, स्थितप्रज्ञ. त्याचं जगणं असतंय, वागणं असतंय, राहणं असतंय फक्त देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी. उदासीनता अवस्था त्याच्याकडे प्राप्त झालेली असते. सगळ्याविषयी उदासीनता, संसाराविषयी उदासीनता, जे काही असेल द्वैत, त्या सगळ्याविषयी उदासीनता निर्माण झाली असते. नवे नवे या देहाविषयी सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये उदासीनता निर्माण झालेली असते. उदास हा दोन प्रकारचा आहे. एखाद्याला एखाद्या गोष्टीची अपेक्षा असताना ती जर गोष्ट नाही मिळाली तर तो उदास होतो, तो वेगळा. सगळं काही असताना त्याच्याविषयी ममत्व नसणं ही उदासीनता महत्वाची. बरं का, सगळं काही असताना ममत्व नसणं. माझं माझं म्हणणं हे वेगळं आहे आणि माझं असून ते माझं नाही आहे, याला उदासीनता म्हणतात. आणि ही स्थिती ज्या वेळेला माणसाला प्राप्त होते त्यावेळेला त्याला म्हणतात जीवनमुक्त. श्वास उरलेले, श्वास चालू आहे, भगवंताने दिलेलं आयुष्य जगतोय पण कशातही लिप्त नाही. कापराप्रमाणे आयुष्य असतं. कापराला एकदा अग्नीचा स्पर्श झाला ना की फक्त जळताना दिसतंय, जळून झाल्यानंतर त्याचं काही उरत नाही. तसं आम्ही संसारामध्ये असलं पाहिजे, तसं आम्ही प्रपंचामध्ये असलं पाहिजे. कार्याकारण फक्त कार्य करायचंय. आम्ही संसार करणार दिसतोय, करताना दिसतोय, पण ज्या दिवशी आम्हाला निरोप घ्यायचा असतोय त्या दिवशी संसारामध्ये काहीही उरलं नाही पाहिजे. अलिप्तता पाहिजे. त्यासाठी कार्य करताना जर आपण अलिप्त असू तर शेवटच्या वेळेला अलिप्त राहता येईल, अन्यथा नाही. बरं का, एक ग्लासभर पाणी, अर्धा ग्लास पाणी भरलेलं आहे. अर्धा ग्लास भरलेल्या पाण्यामध्ये जर आपण एक अर्धा कप गोडे तेलाचं टाकलं, किती दिवस आपण मिक्स केला म्हणजे ते मिक्स होईल? किती दिवस आपण एकत्र करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ते एकत्र होईल? तसं आम्ही संसारात पाहिजे, असून नसल्यासारखं. ज्या वेळेला अलिप्त करायची वेळ येते ना, ज्या वेळेला अलिप्त व्हायची वेळ येते ना, त्यावेळेला आम्हाला अलिप्त होता आलं पाहिजे. हा फरक आहे संतांमध्ये आणि आपल्यामध्ये. संत म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोक. बरं का, जगद्गुरु तुकोबांकडे बघा संसार केला, नामदेव महाराजांकडे बघा संसार केला, शांतीब्रह्मनाथ महाराजांकडे बघा संसार केला. बरं का, पण लिप्त नाही. मी करता तेथे नाही, करते पण स्वतःकडे घेतलेलं नाही. आणि म्हणून ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला बरोबर अलिप्त होता आलं, कुठल्याही प्रकारचं ममत्व निर्माण झालं नाही. नेमकं आमच्यामध्ये आणि संतांमध्ये काय फरक आहे? आम्ही प्रत्येक गोष्टीचं ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे. हे माझं आहे, हे माझं. पाहुण्यांना घेऊन कधीतरी शेतावर जरी गेला तरी पण तो बांधावर उभा राहून सांगतो, ह्या बांधापासून त्या उंबराच्या झाडापर्यंत. बरं का, आणि म्हणून मग ती जाणीव करून देताना संत म्हणतात आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पण तू कोणी झाला. बांध तिथंच आहे. बरं का, जो वडाचं झाड दाखवतो त्या वडाच्या झाडापर्यंत
पंजोबाच्या काळापासून तो वड तिथेच आहे. आजा गेला, पणजा गेला, बापही मसन गेला, आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जर नातू चालत असेल तर सांगा ना, हे परिवर्तन घडायचं कधी, हे बदल घडायचा कधी? आणि म्हणून मग संत या ठिकाणी जाणीव करून देतात की आम्हाला जर आमच्या आयुष्याचं सार्थक करून घ्यायचं आहे, आम्हाला जर आमच्या देहाचं सार्थक करून घ्यायचं आहे, आम्हाला जर आमचं जीवन सफल करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आम्ही काय करायला हवं, त्यासाठी आम्ही कसं जगायला हवं, कसं वागायला हवं, त्याची जाणीव करून देत असताना संत म्हणतात, ज्या वेळेला आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करतोय ना, त्यावेळेला आम्ही बघितलं पाहिजे, ठरवलं पाहिजे आम्ही कोणाच्या बरोबर चाललेलो आहे, आम्ही कोणत्या मार्गाने चाललेलो आहे, ज्या मार्गाने आम्ही प्रवास करतोय त्या मार्गाने आधी जे गेले ते कुठे पोहोचले, हा विचार आम्ही प्रथम करायला पाहिजे. आम्ही कोणाच्या बरोबर बसावं, आम्ही कोणाच्या बरोबर चालावं, आम्ही कोणाच्या बरोबर राहावं, म्हणजेच आमच्या जीवनाचं सार्थक होईल, आमच्या आयुष्याचं सार्थक होईल. इतरांना अनेक मित्र आहेत म्हणून आम्हालाही असावेत, इतरांच्या मित्रांचा ग्रुप खूप मोठा आहे म्हणून आम्हालाही कधीतरी असं वाटतंय की त्यांच्याकडे एवढा मोठा ग्रुप आहे, एवढ्या मोठ्या ग्रुपने फिरतायत, आम्हालाही मित्र असावा. पण आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे की तो कसा असावा याचा विचार आम्ही करायला हवा. कोणाची संगत आम्ही करायला पाहिजे हा विचार प्रथम आम्ही करायला हवा. तो एक दृष्टांत दिला बघा डोमकावल्याचा आणि राजहंसाचा. ज्या वेळेला त्या राजहंसाने बघितलं की थवेच्या थवे फिरतायत, कावळ्यांचा ग्रुप आहे, बगड्यांचा ग्रुप आहे, इतर पक्ष्यांचा ग्रुप आहे, आणि अशा ग्रुपच्या ग्रुपने फिरतायत हे सगळे, त्यावेळेला एकटा फिरणारा तो राजहंस, त्याला असं वाटलं की आपलाही कोणतरी मित्र असावा आणि कोणीतरी मित्र असावा, म्हणून ज्या वेळेला तो मित्राच्या शोधामध्ये फिरायला लागला त्यावेळेला त्याला पहिलाच भेटला डोमकावला. बरं, आणि डोमकावला भेटल्याबरोबर मग काय झालं माहितीये का, त्याने डोमकावल्याशी मैत्री केली, त्याने फिरायला लागले दोघे. फिरता फिरता एका हिरव्यागार पानांच्या झाडावर जाऊन बसले. ज्या झाडाच्या सावलीला एक पारधी निवांत झोपला होता. बरं का, शिकार करायला आलेला पारधी फिरून फिरून दमलेला आणि त्या झाडाच्या सावलीला झोपलेला. डोमकावला आणि राजहंस एकाच फांदीवर बसलेले. राजहंसाच्या लक्षात आलं का सूर्याचं किरण एक पडलेलं आहे. बरं का बाबा, तर सूर्याचं किरण करेक्ट त्या पारध्याच्या तोंडावर पडलेलं. आणि मग त्याने विचार केला त्या राजहंसाने की आपण असं तरी बसलोय, मग पंख पसरून जर बसलो तर कमीत कमी तो किरण थांबला जाईल, त्याला तर निवांत झोप लागेल. आणि म्हणून त्याने पंख पसरले. आता मित्राने पंख पसरले म्हणून मित्राला लहर आली पंख पसरायची. बरं का, राजहंसाने पंख पसरले म्हणून डोमकावल्याला लहर आली की आपण पण पंख पसरू. पण आपल्याला माहितीये का, डोमकावला तेव्हाच पंख पसरतोय ज्या वेळेला त्याला विष्ठा टाकायची असते. आता त्याने पंख पसरल्याबरोबर त्याची विष्ठा खाली पडली. जी पडली ती त्या पारध्याच्या अंगावर पडली आणि त्या पारध्याच्या अंगावर विष्ठा पडल्याबरोबर तो डोमकावला उठून पळून गेला. राजहंसाला काही माहिती नाही, तो आपला पंख पसरून निवांत बसलेला आहे.
पण पादरे डोळे उघडल्याबरोबर पाहतो अंगावर विष्ठा आणि वरती राजहंस पंख पसरून बसलेला आहे. त्याला काय माहितीये कोणाची येते. शस्त्र काढलं, प्रहार केला, राजहंस मेला गेला. आणि मग मरता मरता राजहंसाला वाटलं एकटा राहिलो असतो तरी झालं असतं, बरं झालं असतं, पण वाईटाची संगत करायला नको होती. बरं, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वाईट कर्म करायला लावणारे 100 मित्र असण्यापेक्षा 2-4 असले तरी चालतील, जे आपल्याला ज्ञानोबा तुकोबा सांगतील, जे आपल्याला ज्ञानोबा तुकोबा शिकवतील. भगवंताने प्रत्येक माणसाची निर्मिती करताना, प्रत्येकाला जन्माला घालताना कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता माऊली, कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता. मुले उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, पण संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. पडणारं पाणी हे आंबिवलीला काय, रुंद्याला काय, उशिबला काय, कल्याणला काय, ठाण्याला काय, ना शहापूरला काय, सारखंच असते. त्याच्यामध्ये दोष काय. पडणारं जे पाणी आहे ते सारखंच असतंय, रंग सारखा, त्याचा स्पर्श सारखा, त्याचं सगळं काही अगदी सारखंच असतंय. संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. ज्या झाडाचा संग झाला, ज्या फळाचा संग झाला, ज्या जमिनीचा संग झाला, ज्याचा संग झाला, त्याप्रमाणे ते पाणी त्या ठिकाणी आपल्याला कार्य करताना पाहायला मिळतं. पाणी तेरा रंग कैसा तो जिसमें मिलाया वैसा. माणसाची अवस्था तीच झाली. देवाने निर्माण करताना तुम्ही 50 आता जन्मलेली 50 बालक एकत्र ठेवा, एका रांगेमध्ये ठेवा सगळी. काही वेळापूर्वी जन्मलेली 50 बालक एकत्र ठेवा. ओळखून दाखवा तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे. नाही ओळखू शकत. मुळे उदक तीक्ष्ण असते, कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. म्हणून तर शेजारचे काकू येते, यांच्या बाळाला कडीवर उचलून घेते आणि उलट काय करते माहितीये, तुझं घरातलं आवरते तोपर्यंत मी बाळाला घेऊन जाते. 20 वर्षानंतर तीच काकी त्याच बाळाचे गारणे घेऊन येते. अख्ख्या आळीमध्ये 1 नंबर डांबर टोला असेल तर तुझा. संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. आमच्या एकाच पाटामध्ये अशा भाजीपाला आम्ही लावतो. सुरुवातीला कारळ्याचा ताना असतो, त्याच्यानंतर मिरची असते, त्याच्यानंतर टोमॅटो असतो, त्याच पाटामध्ये ते वांग असते, त्याच पाटामध्ये पुढे एखादा आंब्याचं झाड असते. ऐक ना, पाणी आम्ही एकाच प्रकारचं सोडतोय तिथे, पाणी एकाच प्रकारचं सोडतोय. पण कारल्यामध्ये जे पाणी जाते ते कडू होते, मिरचीमध्ये जे जाते ते तिखट होते, टोमॅटो मध्ये जाते ते आंबट होते, आंब्याला जाते ते ज्या जातीचा ज्या प्रतीचा आंबा असेल त्याप्रमाणे होत आहे. तसं आमचं आहे. कोणताही बाप मुलाला जन्माला घालताना त्याच्यावर चांगल्या प्रकारचेच संस्कार व्हावेत या उद्देशाने त्याप्रमाणे त्याच्यावर संस्कार करत असतो. आई त्याच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार करीत असते. कधीच कुठले आई वडील मुलाला वाईट शिकवण देत नाहीत, कधीच नाही. आपल्या मुलाने वाईट वागावं, आपल्या मुलाने वाईट राहावं, आपल्या मुलाने वाईट कर्म करावे, कुठल्याही आई वडिलांना चुकून सुद्धा असं वाटत नाही. उलट अर्थी प्रत्येक आई वडिलांची अशी आशा अपेक्षा असते की ज्या वेळेला 4 चौघात माझा मुलगा असेल, माझी मुलगी असेल, त्यावेळेला मी स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे तो मुलगा माझा आहे, ती मुलगी माझी. प्रत्येक मुलावर संस्कार करताना बाप चांगल्या प्रकारचेच संस्कार करत असतो. प्रत्येक मुलीवर संस्कार करताना प्रत्येक आई त्या मुलीवर चांगल्या प्रकारचेच संस्कार करत असते. पण तरी सुद्धा आम्हाला वेगळ्या विचाराची, वेगळ्या कर्माची मुलं का पाहायला मिळतात? त्याला कारण त्यांना जडलेले संघ असतात.
त्यांच्याकडे निर्माण झालेले त्यांना लागलेले संग असतात. संग दोषे कैसे होते. आम्ही चांगलं वागावं, चांगलं जगावं, चांगलं राहावं हे प्रामाणिकपणे प्रत्येकाला वाटतंय ना, पहिले आपण कुठे बसतो याचा विचार करा बरं का. कोणाच्या जवळ बसतो याचा विचार करा. कबीर महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, गधे को गधा मिला तो खा गया दोनों लात. इकडे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, चंदनाच्या संगे गोरी बिघडल्या, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. काय चंदनाचा नुसता संग झाला तर बोरीना चंदनाचा सुगंध यायला लागला, आम्ही कोणाच्या जवळ बसावं हे आम्ही ठरवायचं आहे. ज्या फुलांचा संग त्या दोऱ्याला होतो ना, त्या दोऱ्याला सुद्धा त्या फुलांचा सुगंध निर्माण होत असतो. हाराच्या निमित्ताने त्यांची एकत्र आलेले असतात ते हाराच्या निमित्ताने. पण तरी सुद्धा बघा, थोडा वेळ का न होईना त्या दोऱ्याला त्या फुलांचा संग झाला की त्या दोऱ्याला त्या फुलांचा सुगंध निर्माण होत असतो. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आमच्याकडे जे विचार आहेत ते तुमच्याकडे यावेत असं वाटत असेल. आम्ही ज्या मार्गाने वाटचाल करतो त्या मार्गाने तुम्हीही वाटचाल करावी असं जर वाटत असेल, ज्या पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर झालेली आहे, जो पांडुरंग परमात्मा आम्हाला प्राप्त झालेला आहे, तोच पांडुरंग परमात्मा तुम्हाला प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. आम्ही कृताचं कार्य करतोय, आम्ही सत्ययुगाचं कार्य करतोय, आम्ही सत्य कार्य करतोय, आम्ही धर्म आचरण करतोय, आम्ही नीतीने जगतोय, आम्ही नीतीने वागतोय. तुम्हालाही जर त्याप्रमाणे कर्म करायचे असतील तर फक्त काय करा, संग संतांचा करा. ज्यांच्या संगतीला आम्ही आहोत त्यांच्या संगतीला तुम्ही राहा, आपण सर्वांनी राहा. निश्चित ती कर्म आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवंताने आम्हाला निर्माण करताना, जन्माला घालताना व्यवस्थित कुठल्याही प्रकारचा दोष नसताना जन्माला घातलेला आहे, दोषरहित विशेष मनात वांछिने पूर्व संचित केले. जन्माला घालण्याच्या आधी असं म्हणतात, सोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला. आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक ही चारही प्रकारची शिल्लक आमच्या बरोबर दिलेली आहे, संपवली आम्ही बरं का. कारण पुण्यकर्म कशाला म्हणतात आणि पापकर्म कशाला म्हणतात, ही अवस्था आमची निर्माण झाली, त्याला बद्ध म्हणतात. पुण्य आणि पाप ज्याला कळत नाही त्याला काय म्हणतात, बद्ध. बद्धाची अवस्था जर पाहायला गेलं तर प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणे सोय समाधान या नाव बद्ध. बद्धाच्या अवस्थेची ओळख करून देत असताना, बद्धाची अवस्था दाखवत असताना संत म्हणतात, ज्याला प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे, परमार्थाविषयी अज्ञान आहे, त्याला बद्ध म्हणतात. बद्धाची व्याख्या पुढे सांगत असताना असं म्हटलेलं आहे, जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. यांनी काय करावं, त्यांनी काय करावं, शेजाऱ्यांनी काय करावं, अमक्याने काय करावं, जगाने काय करावं हे आम्हाला कळतंय, पण आम्हीच काय करावं हे ज्याला कळत नाही त्याला बद्ध म्हणतात, त्याला बद्ध म्हणतात. आत्मज्ञान ज्याला नाही, जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. आणि म्हणून ज्ञानाचं लक्षण सांगत असताना संत म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. ते ज्ञान प्राप्त व्हावं, त्या ज्ञानाची प्राप्ती व्हावी म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, अखंड त्या भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, अखंड आम्ही संतांचा संग केला पाहिजे. कारण सत्संगाशिवाय, संतांच्या संघाशिवाय आम्हाला ते ज्ञान प्राप्त होत नाही.
ज्ञानामध्ये किती पॉवर आहे, ज्ञानामध्ये किती सामर्थ्य आहे याची ओळख करून देत असताना गीतेमध्ये भगवंत म्हणतात, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करूते अर्जुना. काय म्हणतात? ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करूते अर्जुना. सगळ्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य ज्ञानाग्नीमध्ये आहे. ते ज्ञान आम्हाला संतांच्या कृपेने प्राप्त होत असते, संतांच्या मार्गदर्शनाने प्राप्त होत असते, सहज मिळत नाही. आणि म्हणून आम्ही संतांच्या संगतीला पाहिजे. आम्ही कोण आहोत हे महत्वाचं नाही. आम्ही गरीब आहोत, श्रीमंत आहोत, आम्ही अज्ञानी आहोत, आम्ही भ्रमिष्ठ आहोत, आम्हाला संघ नसल्यामुळे, आम्हाला मार्गदर्शन नसल्यामुळे, आम्हाला संतांचा संघ नसल्यामुळे, संतांच्या चरणी येण्याची अगोदरची अवस्था जी असेल ती असेल, आमची जशी असेल तशी. सत्संग झाल्यानंतर आम्ही परिवर्तनासाठी प्रयत्न केले पाहिजे. आम्ही अज्ञानी होतो, आम्ही भ्रमिष्ठ असू पूर्वी. आज संतांचा संघ झाला, सत्संग झाला, आज परिवर्तन झालं पाहिजे, परिवर्तन दिसलं पाहिजे. आणि आम्ही ज्या स्थितीला असू ना, जसे पण असू ना, तशा अवस्थेमध्ये परब्रह्म प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य संतांकडे आहे, संतांकडे. म्हणून शेणकिड्याची आणि भुंग्याची मैत्री झाली, बरं का. मग अशी आपण काय बघितलं? डोमकावळा आणि राजहंस. वाईटाच्या संगतीमुळे राजहंसाला प्राणाला मुकावं लागलं, बरं. आता इकडे शेणकिड्याने भुंग्याशी संगत केली, भोंगेऱ्याशी. भोंगेऱ्यांमध्ये अनेक प्रकार आहेत, पण त्यापैकी जो मध गोळा करतो ना, मकरंद सेवन करतो ना, तो. एकाच झाडावर अनेक फुलं येतात, पण सगळीच फुलं काही देवाच्या आहारासाठी किंवा देवाच्या चरणापर्यंत पोहोचत नाहीत, आहे की नाही? कुठे कुठे जातात ते आपल्याला सगळ्याला माहिती आहे. माणूस म्हणून देवाने सगळ्यांना माणूस म्हणूनच जन्माला घातलेला आहे, नरदेव म्हणूनच जन्माला घातलेला आहे. पण माणूस म्हणून किती वागतात, माणूस म्हणून किती जगतात, याचा विचार जर आपण केला तर बोटावर मोजण्यासारखे आहेत. आणि म्हणून भुंग्याचे प्रकार अनेक आहेत, पण त्याने काय केलं? मकरंद सेवन करणारा जो भुंगा आहे ना, त्याच्याशी मैत्री केली शेणकिड्याने. आणि झाली मैत्री. झाल्यानंतर ते बाहेर भेटायचे, टिटवाळ्याला, कल्याणला, ठाण्याला. दोघांची एकमेकांना घर काही माहिती नाही. शेणकिडा कुठे राहतो ते भुंग्याला माहित नाही, भुंगा कुठे राहतो ते शेणकिड्याला माहित नाही. फक्त बाहेर मैत्री झाली. आणि एक दिवस शेणकिड्याने आमंत्रण केलं भुंग्याला, एक दिवस तरी तू माझ्या घरी यायचंय, एक दिवस तरी तू माझ्या घरी यायचंय. भुंग्याला माहित नाही हा कुठे राहतोय ते, पण ठीक आहे, आग्रहास्तव जायचं ठरवलं. शेणकिड्याच्या बरोबर तो भुंगा निघाला, बरं का. आणि शेणकिड्याने लांबूनच दाखवलं, तो बघ माझा घर तिथे आहे. कुठे? सकाळी ज्या वेळेला आपण जनावर सोडतोय ना चारायला, एका रस्त्याच्या बाजूला एक शेणाचा कोठा होता, त्या जनावराचं शेण होतं, शेणकिडा. आणि मग तो होतं ते बघ घर माझं तिथे आहे. भुंग्याने लांबूनच हात जोडले त्याला, त्याच्या घराला दर्शन घेतलं, त्याच्या घरात. आणि काय सांगितलं माहितीये दादा, आपली मैत्री ठीक आहे. काय म्हणाला तो? आपली मैत्री आहे ठीक आहे, पण माझे काही नियम आहेत, कोणाच्या घरी जायचं आणि कोणाच्या घरी नाही जायचं. ठीक आहे, मी तुझं घर पाहिलं तरी, बघितलं तरी येऊ शकत नाही, कारण नियम आहेत माझे. आता जसं मी तुझं घर पाहायला आलोय ना,
तसं तू माझ्या एक दिवशी घरी यायचं. ठरल्याप्रमाणे तो शेणकिडा भुंग्याच्या बरोबर निघाला आणि भुंग्याच्या घरी ज्या वेळेला आला माऊली, आताच उमळलेलं फुल, आताच उगवलेलं फुल आणि त्याच्यातून तो मकरंदाचा सुगंध येत होता. तो सुगंध बघितल्याबरोबर तो भुंगा, तो शेणकिडा बोलायला लागला का आयुष्यात कधी हा सुगंध मी घेतलाच नाही, हा गंध मी कधी बघितलाच नाही, कधी मला पाहायला सुद्धा मिळाला नाही. आणि मग जसं त्या भुंग्याने मकरंद खायला सुरुवात केली आणि त्याला सांगितलं तू पण याचा आस्वाद घे, त्यावेळेला त्या शेणकिड्याने ज्या वेळेला ते मकरंद सेवन करायला सुरुवात केली त्यावेळेला अतिशय स्वतःला कृतकृत्य समजता झाला. तो एवढा धन्यता मानायला लागला की अरे ह्या गोष्टींची माझी भेटच नाही, कधीच नाही. हा मकरंद मला कधी सेवन करायला मिळालाच नाही. काय सुख आहे, काय आनंद आहे सांगू का. मकरंद सेवन करून तो भुंगा उडूनही गेला, पण तो शेणकिडा मात्र त्याच ठिकाणी रममान होऊन गेला. थोड्याच वेळामध्ये एक पुजारी आला, त्याने ते फूल तोडलं, ते परडीत घेतलं, बरं का, ते मंदिरात नेलं, तिथली ती शांतता अनुभवली त्या शेणकिड्याने आणि खरोखर स्वतःला धन्य मानायला लागला की अरे ह्या जागा आपल्याला कधी माहितीही नव्हत्या, एवढं शांतता, एवढं समाधान, एवढं सुख आपण कधी अनुभवलंही नव्हतं. आणि थोड्याच वेळात ज्या वेळेला ते फूल त्या पुजाऱ्याने देवाच्या चरणावर टाकल्याबरोबर त्या फुलाच्या योगाने त्या शेणकिड्याला देवाच्या चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर तो कृतकृत्य झाला. धन्यता मानायला लागला, आभार मानायला लागला त्या भुंग्याचे की दादा अरे तुझा संग झाल्यामुळे देवाच्या चरणावर येऊन पडलेलं रे. एकेकाळी मी कुठे शेणामध्ये अडकून पडलेला किडा, पण तुझा संग झाल्यामुळे आज मी देवाच्या चरणावर येऊन पडलेलो. आम्ही जे असू ते असू पूर्वीचे, पण संतांचा संग झाल्यानंतर आमच्यामध्ये काय परिवर्तन होतो, काय बदल होतो. देवाच्या चरणाची प्राप्ती आम्हाला होते, देवाच्या चरणाची प्राप्ती आम्हाला. आणि हा नरदेह त्याच्यासाठीच तर तुम्ही आम्हाला दिलेला आहे. मनुष्यदेह कशासाठी दिलेला आहे. बहुत जन्माच्या सेवटी जेणे चुके आटाटी, तो हा नरदेह करी भेटी भगवंताची. भगवंताची भेट करून देण्यासाठी हा नरदेह तुम्हा आम्हाला दिलेला आहे. सहज मिळालेला नाही. मग कसा मिळालाय याची ओळख पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा आपल्याला करून देतात. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, बहुत जन्मा अंती जोडी लागली हे हाती. कुठेतरी कुठल्या तरी योनीमध्ये असताना आपण कणाने काहीतरी पुण्यकर्म घडले असतील आपल्याकडून, नाही का म्हणून काहीतरी पुण्यकर्म घडले असतील. त्या पुण्याचा साठा ज्या वेळेला वाढला, पापाचा साठा कमी झाला, पाप पुण्य समान झाल्यानंतर मग भगवंताने तुम्हा आम्हाला या ठिकाणी नरदेह म्हणून जन्माला घातलेला. कशासाठी. एक देहाने जर विचार केला, अंतःकरणपूर्वक जर देवाचा परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामस्मरण केला, एक देह जर सुटला, उद्धार झाला, मुक्त झाला, तर 83,99,999 मातांना समाधान वाटत असते. पण एक नरदेह जर अडकला, वाईट कर्म केली, वाईट कृत्य केली, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम अशी अवस्था जर प्राप्त झाली, माऊलींच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटल्यानंतर उपजते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे खटिका यंत्र तैसे परिभ्रमेग. या रहाटगाड्यामध्ये जर सापडला तर 83,99,999 मातांना सुद्धा त्रास भोगावा लागतो. हे मात्र जन्माला यायचं म्हणजे मातेला त्रास आहे.
आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला जगद्गुरु तुकोबा ओळख करून देतात की बहुत जन्मांती एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे आहेत. एका एका योनीमध्ये एवढं आयुष्य आहे की कित्येक पिढ्या माणसाचं होतात, पण तो वडाचं झाड मात्र तिथंच असतंय. कित्येक वर्ष आयुष्य, कित्येक वर्ष. आणि म्हणून बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती. अनेक फेरे झाले. जर सत्संग झाला नाही, जर संतांचा संग झाला नाही, सत्संग जर मिळाला नाही, संतांच्या संगतीला जर आलो नाहीत आम्ही, तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम हीच अवस्था आमची प्राप्त झालेली असते आम्हाला. चारही बाजूला बंदिस्त असलेल्या त्या कोर्टमध्ये गेलेला तो आंधळा माणूस आहे की नाही, आतमध्ये गेलेला तो बिचारा बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधतोय, पण त्याला काही मार्ग मिळत नाही. कारण चारही बाजूने बंदिस्त असलेल्या त्या संपूर्ण ग्राउंडला फक्त बाहेर पडायला मार्ग एकच मार्ग, तो गेटच त्याला मिळत नाही. त्या ठिकाणी ज्या वेळेला एक सत्पुरुष त्याला भेटला, त्यावेळेला त्याला विचारलं काय शोधताय, काय म्हणे बाहेर पडायचा मार्ग शोधतोय. सत्पुरुष भेटल्यानंतर पहिलं हे सांगता आलं पाहिजे, काय माऊली, संत भेटल्यानंतर पहिला त्यांना काय सांगता आलं पाहिजे, बाबा आम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग पाहिजे, मुक्त होण्याचा मार्ग आम्हाला पाहिजे. सद्गुरुसी काय पुसावे हेही कळेना स्वभावे, एक भावे अनन्य भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण आणि आपण कोण, या गोष्टींचे विवरण केलेची करावे. साधू पुरुष भेटल्यानंतर, सत्पुरुष भेटल्यानंतर, संत भेटल्यानंतर त्यांना विचार केला पाहिजे देव कोण आणि मी कोण. संत म्हणतात देव तुला 2.5 तासात दाखवीन, 2 तासात दाखवीन, 1 तासात दाखवीन. या चालू प्रवचनामध्ये तुम्हाला देव दाखवेल असे संत म्हणतात का? देव कधी बदलत नाही. कृतात जो होता तोच त्रेतात, त्रेतात जो होता तोच द्वापारात, आणि जो द्वापारात होता तोच पांडुरंग परमात्मा युगे 28 विटेवरी उभा आहे. आजही आम्हाला तोच दर्शन देतोय. देव बदलत नाही. माणूस आंबिवलीत असताना वेगळा, रुंद्यात गेल्यावर वेगळा, टिटवाळाला गेल्यावर अजून वेगळा, आणि कल्याणमध्ये गेल्यावर तर डायरेक्ट वेगळाच वेगळा. प्रत्येक वेळेला बदलत असतो. आणि म्हणून मी कोण हे जर शोधायचं असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला सत्संगाची गरज आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला सत्संगाची गरज आहे. आणि ती चारही बाजूने बंदिस्त असलेल्या कोर्टमध्ये ज्या वेळेला त्याला साधू पुरुष मिळाला, सत्पुरुष मिळाला, त्यावेळेला त्याने सांगितलं मला बाहेर पडायचा मार्ग पाहिजे, मला बाहेर पडण्याचा मार्ग शोधायचा आहे, मला बाहेर पडायचं आहे. बऱ्याच अंतरावर असलेला तो गेट, पण मग त्या साधू पुरुषाने त्याला त्या भिंतीला लावून दिलं आणि काय सांगितलं माहितीये माऊली, ही भिंत चाचपडत जा, जिथे भिंत संपेल तिथून बाहेर पडण्याचा मार्ग आला असं समज. नेमकं काय होतंय माहितीये का? गेट यायची वेळ आणि याच्या पाठीला खास यायची वेळ. मग तो बोलतोय एवढा वेळ चाच पडली तेव्हा नाही संपली, आणि आता काय संपणार आहे? पाठ खाजवता खाजवता पुढे निघल्यानंतर गेट कधी येऊन गेला पत्ता पण लागला नाही, परत आपली भिंत चाच पडत असतात. अशा अनेक फेऱ्या झाल्या. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. अनेक फेऱ्या झाल्या अशा, पण गेट काही सापडलं नाही. कारण याला विषयाची खाज येते, याला वासनेची खाज येते, याला नको त्या विचारांची खाज येते. मायेच्या अधीन झाल्यानंतर, देहबुद्धीच्या अधीन झाल्यानंतर, भ्रमामध्ये राहिल्यानंतर, अंधश्रद्धेच्या अधीन झाल्यानंतर सुटण्याचा मार्ग मिळेल का? मिळेल? मुक्त होण्याचा मार्ग मिळेल? म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, दादा आपल्याला जर सुटायचं असेल तर तुका म्हणे तुला सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचून.
त्या देवाचं होऊन जर राहायचंय, त्या देवाचं परमार्थ जर आम्हाला करायचं आहे, अखंड आणि अखंडता देवाचं नामस्मरण जर आम्हाला करायचं आहे, तर आम्ही सर्वप्रथम संतांना शरण गेलो पाहिजे. संतांच्या चरणाशी आम्ही एकरूप झालो पाहिजे. संतांच्या चरणाशी आम्ही तल्लीन झालो पाहिजे, लीन झालो पाहिजे. जे कार्य माझ्या जगद्गुरु तुकोबांनी केलं ते कार्य आमच्याकडून व्हायला हवं. जे कार्य मौलींनी केलं ते कार्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवेत. जे कार्य मुक्ताईने केलं ते कार्य आमच्याकडून घडायला हवं. इबलिसी मुक्ताई 3 देवांना उपदेश करते मौली. एक योगी, एक ज्ञानी आणि एक भक्त. योग्याला उपदेश करणं म्हणजे 14 वर्ष, पण शेवटी कोरास राहिला. आपला अधिकार नाही ते म्हणण्याचा. तो अधिकार फक्त मुक्ताईचाच आहे. तो अधिकार फक्त मुक्ताईचा आहे. पण ज्या वेळेला मुक्ताईचा अधिकार बघितला, ते ज्ञान बघितलं, ते मार्गदर्शन बघितलं, त्यावेळेला 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज मुक्ताईला साष्टांग नमस्कार घालतात आणि त्या ठिकाणी शिष्यत्व करतात. काम क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हा उपदेश जर केला नसता तर आज ज्ञानेश्वरी आमच्या हातात नसती. आज अमृत अनुभव आम्हाला मिळाला नसता. पण त्या ठिकाणी सांगितलं, दादा जगाचा उद्धार आपल्याला करायचा आहे, जगाला मार्ग दाखवायचा आहे, आपल्याला उत्तम मार्ग, चांगला मार्ग दाखवायचा आहे, आपल्याला बरंच काही कार्य आपल्याला करायचंय. आपण ताटी लावून चालणार नाही. आपण असं बंदिस्त राहून चालणार नाही. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकार. आणि ज्या वेळेला ही 4ही भावंड पंढरपूर क्षेत्र गेली पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी, अगोदर भेट झाली ती नामदेवाची. आणि नामदेवांची भेट झाल्यानंतर निवृत्ती दादा अधिकाराने मोठे, वयाने मोठे, पण तरी सुद्धा ज्यांना अखंड पांडुरंगाचा संग आहे, अखंड जे पांडुरंगाच्या जवळ आहे, ज्यांच्या हातचा नैवेद्य पांडुरंग स्वीकारतात, त्यांचा अधिकार समजून त्या ठिकाणी निवृत्ती दादांनी नमस्कार केला. पण ज्या वेळेला एखादा जर आपल्याला नमस्कार करत असेल ना, तर आपण थोडा तरी वाकलं पाहिजे. कमीत कमी तेवढी नम्रता आपल्या अंगी दाखवली तरी पाहिजे. बरं का मौली? तो लहान आहे की मोठा आहे याच्याची गरज नाहीये. जर तो आपल्या जवळ नम्र व्हायला आलेला आहे तर निश्चित तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नम्र झाले होता त्याने कोणी घाला. आणि मनाने मोठी असणारी माणसंच नम्र होतात. बरं का? ज्यांचा अहंकार गळून पडलेला आहे ना, ती माणसंच नम्र होत असतात. ज्यांचा अहंकार दूर केलेला आहे ना, ज्यांनी अहंता ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही ना, तीच माणसं नम्र होत असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालं, निवृत्ती दादांनी नमस्कार केला. पण नामदेवांच्याकडे तसं काही दिसलंच नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे पण तसं काही वाटलं नाही. मुक्ताई निरीक्षण करते. ज्ञानदेवांनी नमस्कार केला, सोपान काकांनी नमस्कार केला, पण मुक्ताई निरीक्षण करते. हे निवृत्ती दादा निहाळत होते आणि मुक्ताईने काही मात्र नमस्कार केला नाही. मग दादा म्हणतायत, माऊली म्हणतायत, अगं मुक्ताई तुला माहिती आहे का अधिकार किती मोठा आहे? हेच ते नामदेव महाराज पांडुरंगाच्या सतत जवळ असतात, ज्यांच्या हातचा नैवेद्य पांडुरंग परमात्मा स्वीकारतोय, हे नामदेव महाराज. आणि मग मुक्ताईच्या मुखातून शब्द निघतात, जयास अखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. आणि मग पुढची ती क्रिया सगळी घडली. कच्चा मडका पक्का मडका काय ते सगळे काय गोष्टी, ज्यांच्याकडे अनुभवाचं थापट नाही अशा गोरोबा काकांना बोलावलं आणि मग सांगितलं, तुला आता काय करावं लागणार आहे, सद्गुरू करावं लागणार आहे, श्री गुरूंना शरण जावं लागणार आहे.
जे नामदेव महाराजांना नमस्कार केल्यानंतर तसे चेहऱ्यावर पण हावभाव दाखवत नव्हते ना, ते नामदेव महाराज कुत्र्याने पोळी पडवल्यानंतर त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले. केव्हा? संत संग झाल्यानंतर, सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम मंगळ, ज्या वेळेला भेदा भेद बाजूला झाला ना, त्यावेळेला माणसात तर बघितलं पण प्राण्या पक्षात सुद्धा तो पांडुरंग परमात्मा दिसायला लागला. आणि म्हणून यासाठी देवाचा परमार्थ आमच्याकडून घडावा, देवाचं स्तवन आमच्याकडून घडावं, देवाचं नामस्मरण आमच्याकडून घडावं, म्हणून हा नरदे आम्हाला दिलेला आहे. कसा दिलेला आहे? बहुत जन्मा अंती जोडी लागली हे हाती, जोडी लागली हे हाती. पुढे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. आता नरदेव जर मिळालेला आहे ना आपल्याला, तर आपण अखंड आणि अखंड त्या पांडुरंगाच्या चरणाशी नतमस्तक झालो पाहिजे. त्या पांडुरंग परमात्म्याची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे, घडली पाहिजे. कारण अधिकार आपलाच आहे, आपणच हे कार्य करू शकतो. विधात्याने सृष्टीची निर्मिती करायचं ठरवलं. सृष्टीची निर्मिती करायचा संकल्प म्हणजेच मूळ माया. त्या मूळ मायेपासून सृष्टी निर्माण करण्यासाठी रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या 3 गुणांची उत्पत्ती केली. त्या 3 गुणांपासून पंचभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांवर वावरण्यासाठी 4 खाणी निर्माण केल्या. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज या 4ही खाणीपासून 84 लक्ष जीवयोनीचा विस्तार निर्माण केला. अगदी लहानाहून लहान जीवापासून ते मोठ्याहून मोठ्या जीवापर्यंत जर आपण विचार केला तर प्रत्येक या 4 खाणीतूनच निर्माण झालेले आहेत. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज याच्या पलीकडे उत्पत्ती नाही. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज आईच्या वेळीतून जन्माला येणारे, गर्भातून जन्माला येणारे, अंड्यातून जन्माला येणारे, बीजातून जन्माला येणारे, घामातून जन्माला येणारे. श्वेदज घामातून जन्माला येणारे, अंडज अंड्यातून जन्माला येणारे, उद्भिज बीजातून जन्माला येणारे आणि जारज आईच्या गर्भातून जन्माला येणारे. याच्या व्यतिरिक्त नाही. 83,99,999 योनी निर्माण केल्यानंतर विधात्याने बघितलं सगळे आडवे आहेत. बरोबर आहे की नाही बाबा? एकही आपलं भोजन करणार नाही, पूजन करणार नाही, नामस्मरण करणार नाही, परमार्थ करणार नाही, भक्ती करणार नाही. आणि म्हणून निश्चयात्मक भूमिकेतून काहीतरी उद्देश ठेवून जी 84 लक्ष योनी निर्माण केली, ती योनी म्हणजेच मनुष्य देह, नरदेह. कशासाठी? देवाचं भजन पूजन करावं म्हणून, देवाचं नामस्मरण करावं म्हणून. उभ्या कण्याचा तयार केला, निर्माण केला. पण या ठिकाणी संत म्हणतात, आडवे आम्हाला आडवे गेले तरी आमचं काही वाईट होत नाही. एखाद्या वेळी मांजर आडवी गेली म्हणून 5 पावलं मागे येणाऱ्या माणसाने विचार करावा की अरे कदाचित त्या मांजरीलाही वाटत असेल की माणूस आडवा गेलाय, आता माझं काम होतंय की नाही होतंय. पण ती तसा विचार करत नाही. एखाद्या वेळी जर तुम्ही एखाद्या कामानिमित्त बाहेर चालले असाल आणि तुमचं काम करण्याच्या हेतूने जर तुम्ही बाहेर पडले असाल, जर तुम्हाला मांजर आडवी गेली तर अजिबात 5 पावलं मागे यायची गरज नाही. कदाचित तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. पण माणूस जर आडवा गेला ना तर झालेलं काम सुद्धा बिघडल्याशिवाय राहत नाही. एवढा खतरनाक आहे माणूस. आणि म्हणून याने कसं जगावं, कसं वागावं हे बघितलं पाहिजे. मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. काय केलं पाहिजे? त्या पांडुरंग परमात्म्याशी एकरूप जर व्हायचं आहे, त्या पांडुरंग परमात्म्याचा जर व्हायचं आहे, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड भगवंताचं कार्य केलं पाहिजे. त्यासाठी काळाची वेळेची काही मर्यादा नाहीये. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती.
आमचं नेमकं झालंय काय माहितीये का माऊली, आम्हाला पंचांगात अडकवलंय ना. आलं का लक्षात? पंचांगात अडकवलंय आम्हाला. काही करायचं असेल तरी आम्हाला पहिला आडवा येतो पंचांग. मी तर म्हणेन तुम्हाला देवपूजा जर करायची असेल, देवाचं नामस्मरण जर करायचं असेल, तुम्हाला धर्माचं कार्य जर करायचं असेल, तुम्हाला देवाचं आणि देशाचं कार्य जर करायचं असेल, पंचांग पाहायची गरज नाहीये. ज्याची इच्छाशक्ती प्रबल आहे त्याने शुभ मुहूर्तावर करावा या अशुभ मुहूर्त करावर. जर इच्छाशक्ती प्रबल असेल तर घेतलेलं काम सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. पण तुमची इच्छाशक्ती जर नसेल ना तर शुभ मुहूर्ताला सुरुवात केलेले काम सुद्धा सक्सेस होत नाहीत. अशी तुम्हाला कितीतरी उदाहरणं दाखवतोय, कितीतरी उदाहरणं दाखवतोय. आम्हाला तिथे अडकवून ठेवलंय ना. आमची बुद्धी तिथे काम करत नाही. देवाने दिलेली बुद्धी आहे, देवाने दिलेलं डोकं आहे, त्या बुद्धीचा वापर आम्ही तिथे करत नाही. आमच्या डोक्याचा वापर आम्ही तिथे करत नाही. आम्ही दुसऱ्याच्या डोक्याने चालतोय. आणि म्हणून नको ते भोग बघायचे येतात आम्हाला, म्हणून नको ती कर्म आम्हाला पाहायला मिळतात, नको त्या पद्धतीने आम्ही वागत असतो, राहत असतो. त्याला कारण काय? इतरांनी सांगावं त्याप्रमाणे आम्ही वागावं. कधीतरी देवाने दिलेल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे ना. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींचा जर विचार केला तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण केला. कुठला मुहूर्त बघितला होता? कुठलं पंचांग बघितलं होतं? कुठला दिवस बघितला त्यांनी? ज्या अमावस्याचा दिवस आम्ही तुच्छ मानतो, ज्या अमावस्याच्या दिवशी आम्हाला असं वाटतं की सगळी भूतं निघताय, ज्या अमावस्याच्या दिवशी आमच्या अंगाचे शहारे उभे राहतात बाहेर पडताना रात्रीच्या वेळी, अरे महाराजांनी गड किल्ले जे घेतलेत ना, तुम्ही अभ्यास करा, जास्तीत जास्त करून त्याच दिवशी गड किल्ले घेतलेले आहेत, त्याच दिवशी घेतलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला देवाचं जर कार्य करायचं असेल ना, नामस्मरण जर करायचं असेल ना, काळ वेळ पाहायची गरज नाहीये, अजिबात पाहू नका. धर्माचं कार्य करायचं असेल, देवाचं आणि देशाचं कार्य जर करायचं असेल तर मुहूर्ताची वाट पाहू नका. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये ती प्रेरणा निर्माण होईल ना, ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये तो विचार निर्माण होईल ना, त्या दिवसापासून नाही त्या वेळेपासून ते कार्य करायला सुरू करा. फक्त इच्छाशक्ती प्रबल ठेवा. तुम्हाला पांडुरंग परमात्म्याचं बळ मिळेल, तुम्हाला पांडुरंग परमात्म्याचं सामर्थ्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. मोजके मावळे जवळ करून आणि स्वराज्याला सुरुवात केली, कार्याला सुरुवात केली. जवळ काहीच नव्हतं, सगळ्याचं सोंग करता येतंय माऊली, पण पैशाचं सोंग करता येत नाही. पण ज्या वेळेला काहीही जवळ नसताना इच्छाशक्ती प्रबल होती, करायचंच ठरवलं होतं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या वेळेला तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचं तोरण बांधायचं ठरवलं ना, त्यावेळेला तोरणा किल्ल्याचं खोदकाम चालू असतानाच त्या ठिकाणी मोराने गच्च भरलेल्या हंडे सापडले. आणि मग महाराज म्हणतात, अरे पांडुरंग परमात्म्याचं ही बळ आहे आपल्याला, कारण पांडुरंग परमात्म्याने आपल्याला ह्या मार्गाने सहकार्य केलेलं आहे, असं सहकार्य केलेलं आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ ठेवा. माऊली, नामस्मरणाने आपला उद्धार आहे. बरं, नामस्मरणाने उद्धार आहे. या कलियुगामध्ये आपला उद्धार करून घेण्याचा अत्यंत सोपा आणि साधा उपाय जर असेल या कलियुगातला, तुम्ही कुठल्याही संताचा कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करा. सगळ्या संतांनी या कलियुगामध्ये उद्धार होण्याचा मार्ग एकच सांगितलेला आहे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. देवाचं ओढ जर आम्हाला राहायचं आहे ना, तर पहिले आम्ही संतांचे चरण पकडले पाहिजे, संतांच्या चरणी नतमस्तक झालो पाहिजे. कारण देवापर्यंत जाण्याचा मार्ग आम्हाला संत देत असतात. पण संत कोणाला म्हणतात तेही कळलं पाहिजे.
करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नभे दैन्यवाणा, उपाधी देहबुद्धी ते वाढविते, म्हणून सज्जना केवी बाधो सकेते. माऊली आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये संतांची, साधू पुरुषांची आणि संन्यासाची व्याख्या सांगतात. मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. म्हणून नदी जशी वाहताना चांगली वाटते की नाही, बरं का माऊली? नदी जशी वाहताना चांगली वाटते, सुशोभित वाटते, तसं धर्म कार्य करणारा, देवाचं कार्य करणारा माणूस चालताना शोभून दिसतो.